प्रवीण देशमुख. आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट. मध्यवर्ती बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ साचलेले घाण पाणी महानगरपालिकेने केले साफ. विभागीय आयुक्तालयासंबंधी पीपल्स कॉलेज येथे चर्चासत्र संपन्न. सांदीपानी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न. मुकदम गुलाब जाधव याने केले अल्पवयीन मुलीचे अपहरण. आता बातमीपत्र विस्ताराने. नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट. मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापुढे गटारीचे घाण पाणी काही दिवसापासून साचले होते. काल नमस्कार लाईव्हने ही बातमी प्रसारित केली. या बातमीची दखल महानगरपालिकेने घेतली आणि आज ही समस्या सोडवली. मागील काही दिवसांपासून नांदेड मध्यवर्ती बस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणावर गटारगंगा साचली होती. नांदेड शहरात जिल्हाभरातून नाही तर राज्यातूनही प्रवासी येतात आणि या प्रवाशांचं स्वागत या घाण पाण्याच्या दुर्गंधीने होत आहे. मध्यवर्ती बस स्टेशन नांदेडच्या प्रवेशद्वारापुढे घाणीचा तलाव साचल्याने प्रवासी पुरते वैतागले होते. रोजच येथे छोटे मोठे अपघात घडत होते, पण या समस्येकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत होती. पानी तो हटने का नाम ही नहीं ले रहा, कोई देख रहा नहीं इसका. कब से ये 8-10 दिन से पानी है यहाँ. काल नमस्कार लाईव्हने घाणीच्या तलावात वसलेल्या नांदेडचं मध्यवर्ती बस स्टँड या नावाने बातमी प्रसारित केली होती आणि नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट झाला. आज महानगरपालिकेने ही समस्या सोडवली, त्यामुळे येथील येणाऱ्या प्रवाशांनी सुगंधीच्या तलावापासून बचावलो असा सुटकेचा श्वास घेतला. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे असलेल्या आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड येथे स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे यासाठी पीपल्स कॉलेज येथे सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्तालय स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व यावर चर्चासत्र आयोजन केले होते. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे असलेल्या आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड येथे स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे यासाठी पीपल्स कॉलेज नांदेड येथे आज सकाळी 11 वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे असलेल्या आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड येथे स्वतंत्र आयुक्तालय व्हावे अशी मागणी नांदेडकरांची होती. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यातील लोकांना औरंगाबादचे आयुक्तालय अत्यंत दूर होत होते. लोकांची सोय व्हावी व त्याचबरोबर प्रशासन गतिमान होऊन सुशासनाची उद्दिष्टे साध्य करता यावेत या हेतूने या मागणीचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. नुकतेच महाराष्ट्र शासनाने नांदेड येथे विभागीय आयुक्तालय व त्याबाबतची अधिसूचना काढून त्याबाबत हरकती व सूचना मागवल्या आहेत. वाहतूक सेवा फार मोठी आहे. जवळपास नांदेड शहरातून दिवसाला 80 ट्रेन विविध भागात जातात. त्याचबरोबर माल वाहतुकीचा जो आपल्या नांदेडला माल टेकडीला ठेका आहे, सगळ्या मला वाटत नाही की असं कुठंच आहे मराठवाड्यामध्ये. औरंगाबादला सुद्धा नाहीये. सर्व नांदेडला एवढा मोठा आपला माल वाहतुकीचं आपण सेंटर केलेलं आहे. त्याचबरोबर नांदेडला नाईट लँडिंग असलेलं विमानतळ आहे. काही कारणानं आपलं विमान बंद झालं असेल, पण भविष्यामध्ये ते विमानतळ चालू होईल आणि आज 23ची जी धावपट्टी आहे, आपल्या इथं आज कोणतंही बोईंग विमान उतरू शकत नाही. दुसरे विभागीय आयुक्तालयाचे स्वरूप व व्याप्ती काय असेल आणि त्यामुळे कोणते लाभ मिळतील याबाबतची सविस्तर चर्चा आज झाली. यावेळी अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी, मुख्याध्यापक इंगोले, माधवराव पाटील किन्हाळकर, प्रवीण साले, B.R. कदम, डॉ. D.R. देशमुख उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला. दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 99-2102-2221, 9850-2222-21, 9970-94-3387. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा
सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आज संदीपानी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. काही प्रवक्त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे नांदेड, नागार्जुन हायस्कूल नांदेड, लातूर इत्यादी इंग्लिश स्कूलचा समावेश होता. आज नांदेड येथे सांदीपानी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. काही प्रवक्त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनावर मार्गदर्शन केले. Achievement and excellency. Hence, students are encouraged to participate in almost all competitive exams. Our students proved their excellency in curricular as well as co-curricular activities organized by schools. यामध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल नांदेड, नागार्जुन हायस्कूल नांदेड, लातूर इंग्लिश स्कूल इत्यादी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. नांदेड, लातूर, उदगीर, पुसद, यवतमाळ, हिंगोली या सगळ्या जिल्ह्यातून शाळा येतात. यावर्षी जवळपास 1100 विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय. त्याच्यामध्ये मॉडेलच आमच्याकडे 500च्या वर मॉडेल प्रेझेंटेशन आहे, क्विज कॉम्पिटिशन आहे आणि पोस्टर कॉम्पिटिशन. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतील वेगवेगळे प्रोजेक्ट करून आणले होते. त्यामध्ये नागार्जुनचे 60 विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार करून तो प्रोजेक्ट प्रदर्शनामध्ये दाखल केला. तर लातूरहून 150 विद्यार्थी आले होते. वेगवेगळ्या शाळेतील वेगवेगळे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट पाहायला मिळाले. मुलांना या प्रोजेक्टसाठी बक्षीसही देण्यात आली. गुलाब जाधव नावाच्या इस्माने एका अल्पवयीन मुलीचे 1 जानेवारी रोजी अपहरण केले होते व आज ही पीडित मुलगी भोकर बायपास येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत सापडली. या मुलीवर गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुदखेड तालुक्यातील दरेगाव येथील गुलाब जाधव नावाच्या इस्माने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून व चुकीची माहिती सांगून तिला 10 दिवस सोलीस ठेवले व त्यानंतर त्या मुलीला भोकर बायपास येथे सोडून पळ काढला. 1 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत त्या दरम्यान घडलेली घटना. पीडित मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे ती व तिचे वडील नांदेड येथे उपचारासाठी आले होते. हिंगोली गेट येथे गुलाब जाधव या ऊस कामगारांच्या मुकदमाने त्यांच्या ओळखीनुसार त्यांना आपल्या बहिणीच्या घरी नेले व तेथून वडिलांना निमित्त करून बाहेर सोडून आले व मुलीचे अपहरण केले. ही घटना 1 जानेवारी 2015 रोजी घडली असून पीडित मुलीच्या वडिलांनी एसपी ऑफिस येथे तक्रारही केली होती. त्यानंतर आज 10 जानेवारी रोजी पीडित मुलगी भोकर बायपास येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत आढळली असे तिच्या वडिलांनी सांगितले. ती मुलगी सध्या श्री गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे, परंतु अद्यापपर्यंत वैद्यकीय चाचणी प्राप्त झाली नाही. या प्रकरणी भोकर व मुदखेड या तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारांच्या घटनांवर प्रकाश पडला आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. नमस्कार. लाईव्हचा इम्पॅक्ट. मध्यवर्ती बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ साचलेले घाण पाणी महानगरपालिकेने केले साफ. विभागीय आयुक्तालय संबंधी पीपल्स कॉलेज येथे चर्चासत्र संपन्न. सांदीपानी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न. मुकदम गुलाब जाधव याने केले अल्पवयीन मुलीचे अपहरण. याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.